म्हटलं भाजीचा विचारच पडून जाते, काय करावं काय नाही. सगळा भाजीपाला संपून गेला म्हटलं, पूर्ण भाजीपाला संपून गेला. मामाजीला 2-3 दिवस झाले पैसे म्हटले होते, मामाचे पैसे द्या म्हणून. पण म्हटलं मामाजीने काही पैसे दिले नाही आणि याचे जवळून घेतले होते पिऊची जवळून. तर त्याच्यात म्हटलं गाडीवाल्या जवळून घेतले होते 2-3 कलरच्या भाज्या, तर बनवल्या. पण आता म्हटलं हे गाडीवाले येते ना, लय महाग देते. बाजारात गेलो आणि चांगला म्हटलं थैला भरून भाजीपाला आणला तिकडून. मस्तच भेटते म्हटलं थैला भरून. आणि इथून दरवाजाजवळ येते की नाही गाडीवाले, तर ते भल्ले महाग देते, महागच देते. तिकडून मस्त गड्डीनं घ्यायला पुरते सगळं काही. पण आता म्हटलं मामाची येते तर त्याला म्हणतो का पैसे देऊन द्या मला, आज पूनम आणि मी जाऊन भाजीपाला घेऊन येतो, आहे नाही काय. कमीत कमी म्हटलं विचार तरी पडत नाही तर सकाळ झाली का कायची भाजी करा, संध्याकाळ झाली का कायची भाजी करा, बस तेच राहते डोक्यात. सकाळचं निपटलं का संध्याकाळचं टेन्शन, संध्याकाळचं निपटलं का सकाळचं टेन्शन, आहे नाही काय. अरे राधिका ताई, कायची टेन्शन, कायचं टेन्शन आलं आता तुम्हाला? एकटाच करता का बाबा बडबड? काय म्हणून राहिला तो? कायचा विचार करून राहिला तुम्ही? अहो कायचा नाही ना, कायचा विचार नाही करून राहिली मी विचार करून राहिली म्हटलं भाजीचं कसं. भाजीचं कसं म्हटलं, तो गाडीवाला येते भलं महाग देते बिचारे. अंकुशची जवळून घेतले होते म्हटलं पैसे, तर त्याच्यात आतापर्यंत पुरलं. त्या दिवशी मागितले होते मामाची आठवण विसरले असन. मामाजीनं काही दिले नाही, देतो म्हणे, दिले नाही. मग पिऊची जवळून घेतले तर आतापर्यंत पुरले. पण आता म्हटलं काहीच नाही हो, भाजीपाला काहीच नाही म्हटलं, फक्त तुरीची डाळ आहे. मग काय वरणच खाव काय नसतं. मस्त म्हटलं आता चांगला भाजीपाला भेटून राहिला, मस्त भाजीपाला घेऊन येऊ म्हटलं. आज बाजाराचा दिवस आहे, मस्त जाऊ आणि भाजीपाला आणून जरासं काही भेटन तर ते आणू. काही भेटन तर काय मटण आणतं काय? बाप्पा भली आठवण येऊन राहिली वाटते तुला मटणाची, आहे नाही काय? भली आठवण येऊन राहिली, मटणच करून राहिली तू तर 2-4 दिवस झाले. हो ना राधिका ताई, खाणाऱ्याला आठवण येतेच ना, येतेच खाणाऱ्याला आठवण म्हटलं. आणि आमच्या इथं म्हटलं सगळेजण खाते, फक्त मग आई सोडून. मग आई नाही खात, बाकी म्हटलं मी खातो, माझा भाऊ खाते, माझी बहीण खाते, माझे बाबा खाते. माझे बाबा आणते म्हटलं हप्त्यातून 1 वेळेस, कधी 2 वेळेस आणते माझे बाबा. मग आम्ही सगळेजण खातो. तशी तर म्हणा मी जास्त करून राहतच नाही, कारण की हॉस्टेलमध्येच राहिली ना मी, तिथं राहिलीच कुठे जास्त करून घरी. पण मी जेव्हाही आली तेव्हा म्हटलं माझे बाबा मटण आणेच म्हटलं. मी आली का घरी आली का माझ्या बाबानं मटण आणलंच पाहिजे, त्याला माहीत आहे पूनमला लय आवडते म्हणून. हो काय, अंकुची खाते ना मग. अंकुची खाते तर बोलून घ्यायचं, मग पिऊची खाते. पण मामाची तर मला काही माहीत नाही, कारण की म्हटलं मी लग्न झालं तेव्हापासून आली ना, ह्या घरात मटण मी पाहिलंच नाही, कधी केलंच नाही ना. यायला आठवण आली होती तर माहेरी गेली होती ना, तर तेव्हा आणलं होतं म्हटलं, बोलावलं होतं तेव्हा. जराशे म्हणजे यायचा स्वभाव तेव्हा थोडा अलगच होता म्हणा. तर माझ्या घरी कोणी खात नाही, आणि तिथं पण हे म्हणून राहिले होते मला मटणाचाच पाहुणचार पाहिजे म्हणे. आवडूनच बसले होते पिऊची. मग मै आईनं नाही हो बाई, मै आई तर जातही नाही बाजारात की जरा ते मटण फटण नाही बाप्पा, मै आईला तर चालतच नाही. मग माझा भाऊ गेला होता, त्यानं आणलं होतं, मग मीच करून दिलं होतं. बाहेर चूल मांडली होती विटायची आणि करून दिलं होतं, आणि तिथंच खाऊ घातलं होतं त्याला. हो काय राधिका ताई, आता काय माहीत मामाजी खाते का नाही खातं. मामाजीला विचारलं असतं आणि मामाजीला म्हटलं असतं आणा म्हणून मटण जरासं. घरी बनवलं असतं म्हटलं. आता आते बहिणी आहे काही नाही आहे, आते बहिणी आहे म्हटलं तर मस्त जमून जाते. पण मामाजी केव्हा येते काय माहीत. आता अंकुची चालले गेले बाहेर, आणि दादाला ते आले खूप उशीर आहे ना. हो पिऊची सध्या कायले येते ते, सध्या आता संध्याकाळी चिंते काम गिम झाल्यावर त्याचं ऑफिस सुटल्यावर. आता काय म्हणता येते का ते. काय झालं बाई, कोण अशा उभ्या? मामाजी काही नाही, आम्ही विचार करून राहिलो होतो, भाजीचा विचार करून राहिलो होतो, काय करावं म्हटलं संध्याकाळी. आता भाजीपाला काहीच नाही म्हटलं, तर तोच विचार करून राहिलो होतो. हेटच्या माय बहीण, मला काय झालं काय मी माझी याददाश्त कम झाली का तो. त्या दिवशी ते पैसे मागितले होते आहे ना, मला देतो म्हटलं तुले, दिलेच नाही वाटते मी, आहे ना. असं 2-4 दिवस कायच्यात खर्च केला तर मग भाजीपाला कायच्यात आणला. पिऊचीने दिले होते ना पैसे, त्याच्यातूनच घेतला. घराकडे गाडीवाला येऊन राहिला होता की नाही भाजीपाल्यावाला, त्याच्याजवळून घेतली होती भाजी आणि थोडेसे बटाटे वांगे त्याच्याजवळूनच घेतले होते. मग ते भाजी करून टाकली. आता संपलं म्हटलं ते. तर असा विचार होता का आज म्हटलं बाजारात जातो आणि भाजीपाला घेऊन येतो म्हटलं, मी आणि पूनम जाऊन म्हटलं. राहिला ना तर फ्रीजमध्ये ठेवून देते, काही वेळेवर करता येते मामाजी. नाही तर मग नाही काय भाजीपाला नाही राहिला का मग एकच उपाय वाचते, वरण करून ठेवा लागते. आणि वरण म्हटलं सगळे खाली काही पाहत नाही, मग त्याच्यासोबत तोंडी लावायला बनवा लागते. तर म्हटलं भाजीपाला आणून घेतो म्हटलं, मग एक भाजी केली का मोकळं होऊन जाते माणूस. बरं मी जातो, तुला पैसे आणून देतो. पैसे आणून देतो, थांब. जातो मी विसरूनच गेलो होतो बेटा, लक्षच नाही राहिलं मग. आता हे कसं हे पेरणी धूमधाम होती की नाही, त्याच्यानं लक्षच नाही राहिलं. हो मामाजी समजू शकतो मी. आता गडबडच होती की नाही 2-3 दिवस. मामाजी आतेबाई केव्हा येईन तर, आज गेल्या त्या केव्हा येईन तर. जाऊ दे ना, गेली तर आराम करायला गेली ते. जाऊ दे, राहू दे, जेवढ्या दिवस राहते तेवढ्या दिवस. जाऊ दे. राधिका ताई विचारा ना, मटण खाते का म्हणा मामाजी. राधिका ताई विचारा.
माय कशी आहे पूनम तू? काय झालं? काही अजून आणायचं आहे काय? अजून पैसे गिशे पाहिजे काय जास्त? हा? काय झालं? काय म्हणून राहिली बाई पूनम? काय म्हणून राहिली? मामाजी ते म्हणते का तुम्ही मटण खाता काय म्हणते? मटण? अरे वा, मटण खात नाही तर काय? सगळे खाते म्हटलं मटण गिटण. मटणाचं काही हे नाही आहे. पण तुझ्या सासूला काही चालत नाही ना. तिला चालत नाही. तिला घरात आणलं का तिला बस वांत्यान हुल्यान वकाऱ्या बस असं चालू राहते म्हटलं तिचं. त्याच्यानं लय दिवस झाले बाई. आता कोणी करून देतही नाही, कोणी खाऊ घालतही नाही, त्याच्यानं खातही नाही. एक दोन वेळा आठवण आली का मग तेच मित्रागित्रासोबत गेलं का, एखाद्या हॉटेलवर गेलं का, मग तेव्हा खाणं होऊन जाते. ढाब्यावर गेलं का. नाही तर म्हटलं घरी काही भेटत नाही. आणि हे मंदाले चालत नाही ना. मंदाला चालत नाही. तिनं खाऊ घातलंच नाही कधी. लग्न झालं तेव्हापासून तिनं कधीच खाऊ नाही घातलं. मनासारखं तर तिनं कधी केलंच नाही काही. काऊन बाई? काऊन विचारून राहिली तू असं? मामाजी आता म्हटलं हे अंकुजी म्हणून राहिले होते म्हणे त्याला म्हणे आठवण येऊन राहिली होती म्हणे मटणाची म्हणे. अंकुशले? हो काय? त्याने सुरू केलं का खाणं? बाहेर खात असेल पोट्टे गिट्टे सोबत. हां, घरी घरी तर कधी केलंच नाही. पियुष नाही खाल्लं कधी आणि त्या नाही खाल्लं. केलंच नाही ना तिनं कधी म्हणता ना. मग काय खाणारे लेकरं आता बाहेर पडली असेल त्याला सवय, मग खात असेल बाहेर. हो मामाजी हेही खाते ना, पियुषजी खाते. हो काय? म्हणजे तिघं बापले का खातो आम्ही आहे ना. मायावरच गेले सायचे दोघी जण. पण तर काहून तर ह्या विषय कसा काय निघाला पण? कसा काय निघाला विषय या मटणा किटण्याचा? मामाजी विषय असा निघाला, अंकुजी म्हणून राहिले होते म्हणे मटण आणू म्हणे आपण आणि करू म्हणे घरी म्हणे. तर पण त्याला माहित नव्हतं ना तुम्ही खाता का नाही खात. आता तुम्हीच म्हणून राहिले ना कधी केलंच नाही म्हणून घरात, ते माहित नाही तुम्ही खाता का नाही खात म्हणून. तर असाच विचार करू राहिले होते ते. आणि म्हटलं मी खातो म्हटलं, अंकुजी खाते, मोठे भाऊजी खाते, तुम्ही खाता, तर म्हटलं करू म्हटलं मटणाचा बेत मग. असं अशी गोष्ट आहे मग ते आहे ना. आता ते अंकुशले नाही तुला आठवण येऊन राहिली होती आहे ना. अरे जाऊ दे जाऊ दे, काही नाही आहे त्याच्यात. काय खा प्याचं खाऊन पिऊ मोकळा लागते. मटण पाहिजे का मग? जा तुम्ही भाजीपाला घिजीपाला घेऊन या. मटणाचा बेत मी लावतो. आणतो म्हटलं. पहिल्यांदा मटण बनवून म्हटलं आपल्या घरी याच्या पहिले म्हटलं कधी मटण आणि चिकन कधीच नाही बनलं म्हटलं, काहीच नाही. साधी सुधी म्हटलं त्या सासून अंड्याची भाजी तर नाही केली घरात. भाजी नाही केली म्हटलं. नाही मला चालत नाही, मला जमत नाही, मला वास येते, ढमका येते, फलाना येते, बस अशीच करे. काहीच नाही केलं म्हटलं तिनं. फक्त जे ते आलू वांगे, बेसन आणि वरण, त्याच्याशिवाय जास्त काही खाऊ घातलं काय? खाऊ घालायले स्वतःही तेच काय ना, मला तेच खाले लावे. फक्त सणावाराच्या दिवशी भेटे चांगलं खाले. सणावाराच्या दिवशी पोट भरून जेवण करायला लागे. नाही तर बस दुसऱ्या दिवशीपासून मग अजून तेच धंदे. घेतलं काही टाकलं का निघालं बाहेर, घेतलं काही टाकलं का निघालं बाहेर. आणि जास्त बोललं का मग तेच भांडणं कुंडणं. जाऊ दे म्हणा, आता काय थे गेली तिची गोष्ट काही करू नये आपण. आता मी तुम्हाला पैसे आणून देतो. आणि अंक्या कुठे गेला तर? अंक्या आलाच नाही काय अजून? नाही मामाजी आले नाही ते. असं येऊन राहिला असं. मी त्यालाच धाडतो मग, मटणाला त्याला धाडतो. आणि तुम्ही जा आणि काय म्हणते तर भाजीपाला गिजीपाला घेऊन या. आणि ह्या कुठे गेल्या तर? वहिनी कुठे गेल्या तर? शांता वहिनी मामाजी बसल्या असेल ना, त्या बसल्या असेल त्या रंजना काकू जवळ. नाही तर मग काय मी घराकडे चक्कर मारायला गेल्या काय तर. असं बाई त्याच्यावर खायला ठेवा. चहा घ्यायला लागला आपलं पहिलेच्या पहिले. जेवण खावण. आता म्हटलं म्हातारा जीव आहे. म्हातारा जीवाची जेवढी म्हटलं हे केली ना, सोय केली ना, तेवढं म्हटलं चांगलं आहे. पुण्य भेटते. तर म्हटलं करायला मागं पुढं काही पाहायचं नाही. आणि तशीच तर म्हटलं शांतवणी लय चांगलं आहे. आता म्हटलं आईच्या जागेवर त्याच आहे. आता मोई आई बाबा वाराले तर लय दिवस झाले. पण म्हटलं तेलेच मी मायच्या जागेवर पाहतो म्हटलं. तर म्हटलं त्याची सेवा करा, बाकी काही नाही. काय आहे तेवढा थकता जीव आहे आता समोर, बाकी तर सगळे गेले. हो मामाजी तुम्ही काही काळजी नका करू, आम्ही पाहतो ना त्याच्यावर ध्यान देतो ना. तशा काही म्हणत नाही का मला चहा दे का जेवायला दे. त्याला म्हटलं जेवण करा तर जेवण करून घेते, त्याला म्हटलं चहा प्या तर चहा पिऊन घेते. त्याचा तरास गिरास काहीच नाही त्याचा. स्वतःची साडी स्वतःच पिळून टाकून देते, स्वतःचे कपडे स्वतःच धुवून टाकून देते. लागून तर आमचे 2-4 भेटले तर ते टाकून देते. बसल्या झाडझूड करून घेते. त्याला नाही म्हणाव ना तरी त्या करतच राहते, चुटूक. काम करणाऱ्या माणसाला नाही काय करमतच नाही. ते किती काही म्हणा का बसा तुम्ही, बसले ना आम्ही तुम्हाला सगळं काही देतो, पण काम करणार नाही काय माणूस त्याचे हातपाय चांगले राहतच नाही. त्याला असं वाटते का बस मी कामच केले पाहिजे. तशातलाच म्हटलं आपल्या वहिनी आहे. बरं थांबा, मी तुम्हाला पैसे आणून देतो. हो मामाजी हो. ठीक आहे. फक्त 10,000 रुपये? मी आता 20,000 रुपये आणले होते बँकेतून. आणि त्याचे तसेच पडले आहे म्हटलं. बिया नाही पहिलेच आणून ठेवलं होतं. आणि याच्यातले 10,000 रुपये कसे काय केले? कोण नेले? मी आता खर्च काही केले नाही. असं म्हणून झाले तयार झाली वाटते आहे ना.
म्हणून झाले एकदमशी तयार झाली. याच्यातून मला न सांगता म्हटलं 10,000 रुपये घेऊन गेली आहे ना. एक वेळा विचार नाही, मला समजलं नाही का मी घेऊन चालली का काही, का मी ठेवून राहिली पैसे. आणि तिथं काय गरज पडली एवढ्या पैशाची गरज पडायला. हा सांग नाही ना काही नाही, नुसता म्हटलं पैशावर हात फिरवते ते, नुसता पैशावर हात फिरवते. असं वाटते का तिनं कधी पैसे पाहिलेच नाही काय. बरं झालं एवढाले पैसे म्हटलं लाखोनं पैसे आणून दिले तिच्याजवळ, तरी अशी करते तिच्या माय बहीण. बायको होय का काय होय का चोडेलीन होय का काय मी. आता नेले तिने एवढे मोठे पैसे, आणि आता जर का तिला फोन लावला तर मग म्हणा येतो म्हणा मी म्हणा तुमचे पैसे द्यासाठी. नाही तर मग संपेपर्यंत नाव निघीन इकडे याचं. चांगलं आहे ना, गेले तर गेले 10,000 रुपये. असं समजन का बियाणं आणलं होतं आणि निघालंच नाही वावरात. हा कमीत कमी दिमागाला जराशी शांती तर भेटन, शांती भेटाले. हा हे अशी बही राहत असते काय कुठं. हा मॅट आता माझ्या तोंडातून काही निघते मग. हा फालतू शिवे देऊन देईन मी. पण ते हाय नाही तर ऐकाले हाय नाही ना मॅटवानाची. आता याच्यातून मजुराचा तुकारा करू मी का घरात खर्चाले देऊ. हा एवढेच पैसे आणले होते. आता म्हटलं उद्याचा आला रविवार, हा बँक बंद राहीन ना. बंद राहिले आता तेच काढायला लागेल म्हटलं सोमवारी पैसे. हा सोमवारी काढाले, आणि तेव्हापर्यंत मजुराचा जर चुकारा करायचा असला तर मग काय न करा. कमीत कमी असं जर केलं घरच्या लोकांना तर सांगावं तरी. घरचे लोक तर सांगून देईन, पण हेच आता भैताड नाही येते. लय हुशार आहे म्हटलं, लय चालाक आहे. हे कसं समजलं तिले. कलमारी उघडाव भावासोबत चालली तर हा एवढे तेवढे नाही. 1,000 2,000 3,000 घेतले असते तर काही बोलणंही नसतं झालं. हा लागतच असते बाहेर गाव गेलो का पैसा. पण एवढे मोठे 10,000 रुपये. हा 10,000 रुपयात म्हटलं 2-3 महिन्याचा किराणा येऊन जाते घराचा. किराणा यासाठी लय शेपारली न म्हणता, लय शेपारली. काय करावं तिचं आणि काय नाही तो. आता त्या पोरीला देऊन देतो याच्यातले. आता मटणाचं म्हणून राहिले तर मटणही आणून घेतो. पण आता बाहेर राहिल्या, बायासाठी पाहा लागून, कोणाजवळून घ्या लागून. मी तो पिंट्याला म्हणा लागून त्याच्याजवळ असून घिसन तो. तर बायाचं तर बिचारीचं चुकारा कराच लागन. त्या गरीब गरीब आपल्या इकडे येते, त्याला तर वेळेवरच पैसे द्यायला लागते. आपल्यासारखं आहे काय त्याचं. हाय बँकेतून आणले काढले आणि खाल्ले. हा त्याला तर बिचारीले रोज कामाला जाणार राहते आणि रोज खाणार राहते. त्याचा तो चुकारा पहिले करावं लागते. ते म्हणते ना घाम म्हणते वाढल्याचे पहिलेच म्हणते मजुराचे पैसे देऊन द्या म्हणते. तेव्हाच कुठं कास्तकार, नाही तर काही फायदा नाही आहे म्हटलं. हा कास्तकारी करायचा. पाहतो आता याच्यातले पोरीले देऊन देतो पैसे, आणि बाकीचे पाहतो काय करावं लागते तो. भलत्या आपतीत आणून ठेवते हे, भल्ल्या आपतीत. मला सांगून दिलं असतं सकाळपासून आणून नव्हते ठेवले असते का मी पैसे. हा मी रे मॅट धंदे करत राहते तो. आता म्हटलं किती वेळची चहाची आठवण आली मले. हा लच आठवण आली ना, पण काय करू म्हटलं. हे रुपयाचे बाबा होते म्हणून मी काही चहाचं म्हटलं नाही तिले रश्मीले. कारण की आता त्याला नाही म्हटलं ना डॉक्टरनं चहा प्यायचं, आणि आपण पेलं का मग समोरच्याचं मन करत नाही काय चहा प्यायचं. हां तसंही म्हटलं त्याला लय सवय आहे चहा प्यायची. आणि जर मी पिन तर म्हणून दे ना थोडंसं आम्हाला चहा. म्हणून म्हटलं त्याला झोपू दिलं पप्पा, आराम करू दिलं. आणि इकडे आली आता रश्मीले म्हणतो जरासा चहा करून दे म्हणून. मला भल्ली आठवण येऊन राहिली चहाची. वेळही झाला म्हणा तसा. आणि तिला म्हणतो एखादा कप कर म्हणून माझ्यासाठी. बाप्पा काय हो रंजुनी, काय आणलं ते एवढे मोठे थैले. आणि काय आहे याच्यात. हां कपडे गिपडे आणले का तुझ्यासाठी. अहो आई कपडेच त्याच्यात, पण माझ्यासाठी नाही आणले, वहिनीसाठी आणले म्हटलं. वहिनीसाठी रश्मीसाठी काय आहे ते याच्यात. अहो आई ड्रेस आहे, ड्रेस पंजाबी ड्रेस सलवार सूट ते आहे ना याच्यात. मला दादाचा फोन आला होता रुपया दादाचा. म्हणे बाई म्हणे येशील म्हणे तर रश्मीच्या मापाचे म्हणे कपडे घेऊन ये जा म्हणे 2-4 ड्रेस म्हणे. तर मी म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं. मग त्या पोराले काढायला लावले. चांगले चांगले भारी भारी कपडे आणि आणले. आता ते जे पसंत करून याच्यातून ते ठेवून द्या म्हणून, आणि जे नाही पसंत येत ते देऊन दे जा म्हणून. हां आणि उद्या घेऊन चालले जाईन मी. तर त्याच्यासाठीच आणले होते म्हटलं. असं हां मॅच म्हटलं होतं तिले. ते कपडे साजरे तरी वाटते का ते घालते त्या अंगात. हां बिलकुलही साजरे नाही वाटत म्हटलं. तर मॅच म्हटलं होतं तिले. मी म्हटलं एक तर ड्रेस घालत जाय म्हटलं, नाही तर साडी घालत जाय म्हटलं. पण ह्या धिंगाणा नको घालत जाऊ पप्पा म्हटलं. हां ते एवढंसं जम्पर घालून घेते, तो पॉईंट घालून घेते, इकडून ढोबर दिसते, हां तिकडून सगळा हे दिसते, सारा धिंगाणा राहते तिचा. हो का बाई, त्या म्हटलं ड्रेस घालायचं आणि ते ऐकून घेतलं. अरे वा सूर्य कुकडून निघाला पप्पा. कुकडून निघाला सूर्य. तुम्ही त्या म्हटलं आणि ते ऐकून घेतलं. असं कसं झालं. असं तर कधीच नाही झालं म्हटलं. आज कसं घडलं हे. नाही मी तिला म्हटलं ना तर तेव्हा म्हटलं तिनं मला काहीच नाही म्हटलं का मी घालत नाही का काही, का मला जमत नाही. 2-3 शब्द बोलली म्हणा. पहिले घालू दे म्हणे तुम्ही म्हणे, आता काऊन नाही म्हणून राहिले असं तसं. तर मी तिला समजावलं. मग म्हटलं आता तू ये सासरे म्हटलं घरातच राहते. हां कोणी भेटायला गिटायला येते चांगलं नाही वाटत सुनवायरी अशा कपड्यात. म्हणे ठीक आहे म्हणे. मग काही नाही बोलली ते. मग तिनं सांगितलं असं रुपयाले. मग रुपयाने लावला तुला फोन. हां चांगलं आहे ते दिन ना तर. हां देऊन दे तिला आणि सांगू नाही दे म्हणा. आईनं चहा सांगितलं म्हणा कराले. हां एखादा कप चहा कर म्हणा. आता तू इथं आली 2 कप सांगतो तिला चहा. आणि सांगून दे तिला. नाही कपडे देऊन दे तुझ्याच हातानं.
नाही आई, मी नाही देत कपडे, मी नाही देत म्हणून हातानंच आणून दिले म्हणून. हे कपडे घे आणि तूच घेऊन जाय. हां, मी जराशी बसतो. वल्ली पाठ दुखून राहिली वा आई. आज दिवसभराची बसली होती म्हटलं दुकानात. वल्ली पाठ अकडून गेली. मी जराशी इथं पाठ टेकतो म्हटलं सोप्याले. हां, तू हे कपडे घेऊन जाय आणि देऊन दे त्याले. तसं म्हटलं मग मनाने करून राहिलं त्याच्यासोबत बोलायला, पण काय करू आता, घरात आहे तर तोंडावर तोंड पडतेस. हे घेऊन जाय तू कपडे आणि दाखवून दे त्याले. जे आवडते ते ठेवून घ्या म्हणा. सगळे आवडून राहिले असेल तर सगळेच ठेवून घ्या म्हणा. आणि देऊन दे तू. बरं बरं, जाऊ दे, त्या जेवारी येऊन राहिलं तर तू बस इथं आरामशीर. मी जातो, हे कपडे देऊन देतो तिले पाय म्हणून. आणि तुला आवडते काय तर ठेवून घे म्हणून, नाही जे आवडत असेल ते वापस करून दे म्हणून. आणि मला चहा करून दे म्हणून. नाही तर मग असं करतो, मीच बनवून आणून घेतो 2 कप चहा. आणि तिले म्हणून हे पाहून घे म्हणून अंगात कसे काय होते तर, आहे नाही काय. बरं आई, पाय ना तू कसं काय करतो तर. कसं काय करतो तर पाय तू. हे देऊन दे फक्त त्याला कपडे नेऊन तेवढे. नाही तर दादा म्हणून मी तुला सांगितलं म्हणून कपड्याचं आणि त्या काही आणले नाही म्हणून. हां, मग अजून तो मागं लागून जाईल. आणि दादा कुठे गेला तो, आला होता काय. हां, मी त्याला फोन लावला होता. पलंगाचं म्हटलं नाही म्हणून राहिली म्हटलं आई. तर आणलं काय त्यानं पलंग गिलंग आणलं काय. नाही ना, नाही म्हटलं ना, मी तुलाही नाही म्हटलं होतं आणि त्यालाही नाही म्हटलं. ते बाबाही नाहीच म्हणून राहिले. नाही म्हणते, काही पाहिजे नाही म्हणते. ते म्हणते मरीच दिसते म्हणते त्याच्यावर म्हणते. नाही म्हणून राहिले तर फालतूच कायले मग खर्च. आणि तो गेला ना वावरात, गेला चक्कर मारासाठी. वावरातच गेला. येईन आता तो संध्याकाळी येईन. संध्याकाळ होतेच त्याला येता. बरं जाऊ दे, आता गोष्टीत वेळ होऊन जाईल. मला येऊन राहिली लय वेळची चहाची उभक म्हटलं. मी पहिले चहा पेतो बाप्पा, मला डोकं लय भनभन करून राहिलं. एकाच जागी बसू. आता त्या बाबाजवळ बसून राहिली. कधी हातपाय दाबून देतो, कधी डोकं दाबून देतो. त्याला हुरहुर नाही लागलं पाहिजे बा म्हणून. एकटे पडले आहे तर तिकडे. तर तिथं बसून राहिली ना, तर भलं डोकं भनभन करून राहिलं. आई, पण त्याने काय पहिल्या रूममध्येच तेल ठेवायला पाहिजे होतं. हां, तिकडे एका काठी ठेवून दिलं म्हटलं. आणि तिकडे मग कोणी येते नाही, सहसा घुमून या लागते फिरून. हां, घरातल्या घरातच म्हटलं मस्त इकडून सोफ्यावर बसले असते, थोडा वेळ अंदर बसले असते. हां, तर चांगलं झालं असतं त्याचं. एका काठी नेऊन ठेवून दिलं त्याला. अवं, एका काठी नाही ठेवलं. त्याला शांत वातावरण पाहिजे म्हणे, डॉक्टर म्हणे. जास्त सांगितलं होतं. हां, शांत वातावरण पाहिजे म्हणून. आणि एका काठी आहे का ते. हां, फक्त एवढं आहे एका लई दिवसापासून त्या खोलीत समजा आपलं जाणं येणं नव्हतं तर आपल्याला जरासे वाटून राहिलं. पण येणारे जाणारे आहे म्हटलं, तिथंच बसते आणि तिथूनच निघते. आणि हे इकडे कसं, इकडे मग हॉलमध्ये, मग हॉलमधून अजून रूममध्ये पाहिले. हां, ते आता पाय बरं बसलीच होती म्हटलं, तर 5-6 जण आले. त्याचेच मित्र भेटायला आले म्हटलं त्याला. मग आता राहिलं घरात का येतेच ना कोणी ना कोणी. आता माहीत पडलं का तब्येत खराब होती तर येतेच कोणी ना कोणी भेटायला. तिकडे बरं आहे बाई एकाकडे. तिथूनच भेटणं होते आणि तिकडच्या तिकडेच निघणं होते. हे इकडे नाही पुरत एवढं. मग एवढं सगळं काही करायला कोण आहे मग. हां, ते रश्मी कोणी एवढं होते काय. तेच तर काय माहीत बिचारी कशी करून राहिली, कशी नाही. तेवढं करून तरी राहिली. तेवढंच लय आहे म्हणा, ऐकून राहिली आता सध्या. बाकीचं तर काही माहीत नाही, आता समोर माहीत पडते. बरं जाऊ दे, आता एवढे कपडे नेऊन मी तिला देऊन देतो. हां, मग पाहतो. हाय बाई, मस्त कपडे आणले होते रुंजून. हां, मस्त कपडे आणले, चांगले दिसून राहिले. साजरे आहे म्हटलं, वर्कचे आहे की नाही. हां, चांगले आहे. पण का हो बाई, तुझ्यासाठी कोणी आणला असा एखादा ड्रेस. हां, ते साधे सुधे घालून घेतो. एखादा तुझ्यासाठी आणायला पाहिजे होता. आनंद ना आई, आनंद ना, माझ्यासाठी आनंद एखादा. आता हे अंगातले ड्रेस आहे हे तर फाटू दे. हां, हे काढले म्हटलं घालायसाठी, हे फाटू दे. मग हे फाटलं म्हणजे माझ्यासाठी घेऊन घेईन त्याच्यातलाच एखादा. हो बाई, साजरे वाटून राहिले कपडे. बरं दाखवून देतो ना तिले पसंत येते का नाही येतं. आता मला दादानं सांगितलंच होतं ना चांगले घेऊन यायचं म्हणून, तर मी चांगलेच घेऊन आली. कपडे चांगला आहे, वर्कही मस्त केला आहे त्याच्यावर. हां, पसंत नाही येईन तर काय होईल. एवढे चांगले पसंत नाही करा तर मग काय पसंत करते बाप्पा. पसंत करायला जाऊ द्या, एक चालूच राहील बाप्पा. मी जराशी पाठ टाकतो, खाली दुखून राहील. आई, नाश्ता झाला का. नाश्ता बनवला काय. हां, दिलीपच्या बायकोन नाश्ता बनवला काय म्हटलं. मला भूक लागली ना, किती वेळची चहा पाणी झाली. नाश्ता गिष्टा बनवत नाही काय रे दिलीप. अजूनपर्यंत त्या बायकोनं म्हटलं नाश्ता गिष्ट्याचं बनवलं नाही काय. हां, मला भूक लागली आणि मागून खाली बसणं होत नाही पोटाच्या यानं. हां, माझ्यासाठी एखादी खुर्ची गिरची असेल तर आण बरं. बरं बाई, थांब, मी तुझ्यासाठी खुर्ची घेऊन येतो. हां, थांब, इथंच उभी राही तू. बसून नसून होत तू यानं, है ना. ते जाड लोक नाही काय, परेशानीच होते जराशी उठायला बसायले. थांब. का बाई, इतके वाडखुरी, बिना नाश्त्याची बिना पाण्याची बसली राहतो तू. हां, एक कप चहावर एवढ्यापर्यंत राहणं होते का तू एकूण. ताई, हे घे खुर्ची आणली तुझ्यासाठी. आणली काय. बरं झालं आणली तर. का रे, लोखंडाचीच खुर्ची आहे का हे. प्लास्टिकचे घ्या लागत होते ना, आता या लोखंडाचे चालून राहिलं काय. हां, नाही तर एखादा सोफा गिपा, एवढं मोठं घर आहे म्हटलं, एखादा सोफा गिपाही नाही. माणूस येते आणि टुमकीनी बसून जाते. आतापर्यंत हे बाबाच्या वेळेच्या होया पुराण्या खुर्च्या होया. बाबा होते तेव्हाच्याच. विकून टाकायला पाहिजे होते ना भंगार गिंगारात. हां, लोखंडवाल्याला विकून टाकायला पाहिजे होत्या. आणि आता नवीन निघाल्या काय, जास्त महाग काही आहे नाही. त्या 400-500 रुपयाची तर खुर्ची आहे. ते घेऊन गेले पाहिजे होतं 3-4. कोणी आलं गेलं तर बसते. आता ते कसं आहे ताई, आता घरात कोणी काही जास्त राहत नाही. आई राहते तेवढी. मी जातो वावरात आणि ते जाते वावरात. हां, लेकरं आहे आणि काय म्हणते तर आई आहे. हे तिकडच जण राहते ना.
आणि कोण येणार आहे आता गावात? कोणाला एवढी फुरसत आहे याच्या त्याच्या घरी जायची? पाहुणा कोणी आलं इथं होते ना एवढा खुर्चीत. आहे ना आपल्या इथं लोखंडी खुर्च्या 4-5 होते त्याच्यावर गुजरण सध्या. आणि तसंही म्हटलं तू म्हणून राहिली ना नाश्त्याचं, तर आपल्या इथं नाश्ता गिष्टा काही बनत नाही, डायरेक्ट जेवण बनते म्हटलं. आणि सगळे जण 10-10:30 मस्त जेवण करून घेते. आणि तू थांब, मी तुला लवकर लवकर जेवण करायला बनवायला लावतो. मग आपण सगळे मिळून जेवण करून घेऊ. मग नाही का मला वावरात जायचं आहे. वावरात जायचं आहे म्हटलं, ती चालली वावरात. आता तू आहे घरी, नाही आहे घरी, आणि लेकरं आहे घरी. हा माय, तुम्ही सगळे चालले आणि आम्हीच दोघी घरी आहे का आता? हा, आता तुमच्या घरी कोणी पाहुणं घेऊन आलं आणि तुम्ही काय घर खाली करून चालले जाता काय? मग आम्ही काय भिंतीला पाहाव काय? नाही हो बाई, भिंतीला काली पाहा लागते. लाईन आहे ना, लाईनाची बायको आहे ना घरी. ते नाही जात वावरात. तिथं चालली जातो थोडा वेळ. आम्ही पाहतोच येतो. आता वावरात जा लागते ना, वावरात नाही तर कसं होईल मग? वावराला पाहा लागते ना. आणि त्याला पॉईंट नाही तर मग पोटात काय जाईन, आपल्या घरी काय पीक येईल. बरं बस तू बस. आता मी तिला सांगतो लवकर लवकर, सुनीताला सांगतो लवकर लवकर स्वयंपाक कर म्हणून, ताईला भूक लागली म्हणून. बरं जाय, सांग ना मग, सांग, जेवणच करून घेऊ मग. आता बरं वाटून राहिलं बाप्पा, खुर्चीवर बसली तर जराशी, नाही तर खाली बसताच नाही येऊन राहिलं होतं. काल तर म्हटलं कशी बशी झोप लागली मले. काल तर मला झोप नाही लागली. मार इकडून मच्छर तिकडून मच्छर बाप्पा. तो फॅन डुकडुक घालून राहिला इकडून तिकडे. हवाई नाही लागे ना काही नाही लागे. आता कसं पलंगावर बसायची, झोपाची, सोफ्यावर बसायची अशी सवय आहे ना, ते एवढ्या दिवसाची सवय. आणि इथंही नाही आली ना मी लय दिवसापासून. नवाडी जागा कायची झोप लागते बाप्पा. मला तर रात्री पोट कोर करून राहिलं होतं. पण मी म्हटलं बाई आता एवढ्या रात्री काय खाऊ उठून. म्हटलं जाऊ दे, आता दिवस निघाला, मग चहा पाणी झाल्यावर नाश्ता करणंच आहे. पण म्हणते आता ह्या दिलीप नाश्ता नाही बनवत म्हणते, तर म्हटलं जाऊ दे आता जेवणच करून घेऊ. पण का बाई, तुला भूक नाही लागत काय? तू नाही करत काय नाश्ता गिष्टा? तू डायरेक्ट जेवणच करतं काय? काय नवयतीच्या गोष्टी करतो व बाई. नवयतीच्या गोष्टी करायले आता तुले तर माहीत आहे. माहीत नाही आहे काय तुले आपल्या घरचं कसं काय राहते? तर आजच पाहून राहिली काय तू? आता 2-4 वर्षापासून घरी नाही आली म्हटलं, तर आता तुले काय माहीतही नाही काय कसं काय राहते? तर आता त्या बिचाऱ्या सगळं घर दाराचं निपटून म्हटलं ते पोरगी वावरात जाते. आता ते वावरात जाते तर मग काय नाश्त्याचंही बनवण आणि जेवणही बनवण एवढं सगळं करून जाईन काय? मग घरचंही पाहा लागते तिले. मग ते एकच वेळेस जेवण बनवून घेते. चहा पाणी झाली का तेच बनवलं जेवण. माझ्यासाठी झाकून ठेवून देते. माझ्या टाकून काही पोळ्या काही चावणं होत नाही म्हणून मस्त तेलाची चपाती लावून ठेवून देते एखाद्या गंजोलीत झाकून. आणि लेकरं ठेवून देते. मी पाहतो मग लेकरं दिवसभर. ते जाते दोघं नवरा बायको वावरात. वावराची पाहा लागते ना, मग त्याच्याच भरोसे आहे ना आपलं. आपल्याला काय दुसरं काम आहे काय? आणि तू म्हणतो आली नाही ना आली, नाश्त्याचं नाही आहे काय रे? आणि त्याला खुर्चीचं कायले म्हटलं त्या? खुर्चीचं त्याला वाईट नसतं वाटलं काय? हे असं बोलत असते काय? तुझ्या बोलण्याची सवय सुधारलीच नाही वाटते अजूनही. टोमणे देणं काय बाई? कायचे टोमणे दिले म्या? सांग बरं, तू कायचे टोमणे दिले? आता हे नाही म्हणू काय? आता सारे लोक कुठं चालले म्हटलं. पहिले मातीचे घर होते, आता सिमेंटचे घरं झाले. पण आपलं घर जसं होतं तसंच आहे. ते लोक म्हटलं सुधरून जाऊन राहिले. जमान्याच्या बरोबर चालावं लागते. आता चालून राहिले काय लोखंडी खुर्च्या? काय झालं म्हटलं तर? आता चांगल्याचंच म्हटलं ना मी. काय झालं? आता तिकडे त्या प्लास्टिकच्या ते सोफा आहे ते गादीचा तोच चालून राहिला. आता या अशा खुर्च्या राहिल्या तरी काय? एकट दुक्कट पाहायला भेटते म्हटलं, नाही तर तेही पाहायला भेटत नाही. फक्त आपल्याच इथं पाहायला भेटते या अशा खुर्च्या म्हटलं. तू तर अशी आहे का बोलू नाही देत मला? कायले बोला लागते? पण मी म्हणतो कायले बोला लागते? उगा आपलं बसून जा, जे आणून दिलं त्याच्यावर. कायले बोला लागते? बरं ते जाऊ दे. मी म्हणून राहिली कितीक दिवसाच्या मुक्कामासाठी आली म्हटलं तू इथं? कितीक दिवसाचा मुक्काम आहे तुया? काऊन बाई आली नाही तर मुक्कामही विचारतो काय मले? मुक्कामही विचारतो काय हो मले? आली नाही तर कालच तर आली मी. एक तर मी लवकर येतही नाही म्हटलं, तरी मला मुक्काम विचारतो तू? आता कसं आहे बाई, तुला जे सुख सुविधा पाहिजे ते नाही आहे बा आमच्या गरीबाच्या इथं, म्हणून विचारायला लागते कितीक दिवसासाठी बा आली तू. म्हणजे कसं आमच्याकडून जेवढं होते तेवढं करतो बापा आम्ही. आता तुमचं कसं, तुमचं एवढं मोठं घर, एवढं मोठं वावर. आता आम्ही थोडी ना बरोबरी करणार आहे त्याची. मग लेकरं गरीब, रोजचं अन्न रोजचं खाणं. बरं ते जाऊ दे म्हणा. आता मी बोलन तर तुला अजून वाईट वाटन. बरं आता काय मी तो गेला तर आता जेवण गिवण कर. आणि मग पाहुणीचा फोन नाही आला होता काय तुले? पाहुणीचा फोन नाही आला होता काय? नाही आला होता मला फोन. त्यानं फोन नाही केला होता मला. बाप्पा आली तेव्हापासून एक फोनही नाही केला काय? त्यानं नाही केला तर आपण करून द्या. विचारलं नाही का पोहोचली का नाही पोहोचली, आणि त्याही नाही लावला काय? बरेच आहे बाप्पा तुम्ही तर दोघे नवरा बायको. काही समजून नाही राहिलं. कोण भांडण करून आली काय तू?
भांडण गिंडण करून आली काय म्हटलं इथं? नाही कायले येईन मी भांडणं गिंडणं करून, काही बोलत राहतं काय तू? मी कायले येईन भांडणं करून? तशीच आली म्हटलं. ह्या घ्यायला आला होता तर ह्या आला होता ना घ्यायला, तर येऊन गेली मी. ह्या कायले आला होता व? तू याच्या पाहुणेचा फोन आला होता ना, तब्येत खराब आहे म्हणे, तर घेऊन जा म्हणे तिला म्हणे 1-2 दिवसासाठी म्हणे, असा फोन आला होता. आणि म्हटलं तू आली तर तू इथं चांगलीच दिसून राहिली, टनान दिसून राहिली. आणि तुझ्या पाहुण्यानं म्हटलं का तब्येत खराब आहे म्हणे. काहून काही झालं गेलं काय? स्पष्ट काही बोलले नाही ते. आणि ह्या नाही बोलला मला दीपक काही. दिलीप काहीच नाही बोलला ना मला. जाऊ दे ना बाई, काय काय त्या गोष्टी घेऊन बसली तू. मी आली तर मला जरासं आरामानं राहू दे बाप्पा. तशी मी तब्येत खरंच तिथं चांगली नव्हती, वावरात जाणं येणं करा लागून राहिलं होतं ना, तर आता सवय तुटली की नाही, तर काही चांगलं वाटून नाही राहिलं होतं तिथं. बरं जाऊ दे बरं, आता त्या गोष्टी काही काढू नको, नंतर करू आपण त्या गोष्टी. ह्या दिलीप किती वेळचा गेला, अजूनपर्यंत काही खबर आणलीच नाही, स्वयंपाक झाला का नाही झाला तर. चला मग मंडळी, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये म्हटलं सगळ्याचे नाव घ्यायचे आहे. तर भरभरून कमेंट करा. सगळ्याचे नाव घेऊन म्हटलं तुमची राधिका. भरभरून कमेंट करा. आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाय द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.